आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळतंय. एकीकडे ठाकरे बंधूंची एकी पाहायला मिळतीये, तर काही पक्षांनी तर भाकऱ्याही फिरवल्यात. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही बदल झाले. एका बैठकीत खरं तर प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली. दरम्यान जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आणि शशिकांत शिंदे यांच्या हाती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. त्यावेळी रोहित पवार यांची प्रदेश सरचिटणीस आणि सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली. यानंतर रोहित पवार अधिक सक्रिय झाल्याची कुजबूज ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रोहित पवार प्रचंड सक्रिय झालेत, सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतायत. मग ते आमदार संजय गायकवाड आमदार निवास मारहाण असो किंवा मग संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधली बॅग, बीड हत्या प्रकरण, शिक्षकांचं आंदोलन, माणिकराव कोकाटेंचा पत्त्यांचा व्हिडिओ आणि आता दादरचा कबूतरखाना किंवा मग प्रताप सरनाईकांची रॅपिडो सोबतची मांडवली. प्रत्येक विषयावर रोहित पवारांचे ट्विट्स आणि बाईट्स चर्चेत येत आहेत. पण या सगळ्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे मात्र कुठेही दिसणार आणि त्यामुळेच रोहित पवारांच्या सक्रियतेपुढे नवे प्रदेशाध्यक्ष मात्र नामधारी झाल्याची चर्चा सुरू होतीये. या विषयावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमतला फॉलो करायला विसरू नका.